खोबरा भाजून घेणे. नंतर कांदा भाजून घेणे. मिक्सरमधून टोमॅटो प्युरी करून घेणे. व भाजलेला खोबरा कांदा पेस्ट मिक्सरमधून वाटून घेणे. सोललेले मटार घेऊन स्वच्छ धुवून घेणे. निम्मे मटाराचे मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. सर्व सामग्री तयार ठेवून घेणे. चला तर मग मटार ग्रेव्ही मसाला बनवायला सुरुवात करू. एका कढईत तेल घालून चिरलेला कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. कांदा लालसर झाल्यावर त्यात मटाराचे पेस्ट घालावे. आणि त्यात खोबरा कांद्याचे पेस्ट घालून मिक्स करून घेणे. आता त्यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करावे. अर्धा चमचा हळद घालावे. आता टोमॅटोची प्युरी घालून मिक्स करून झाकण लावून 5 मिनिट शिजवू द्यावे. 5 मिनिटानंतर त्यात राहिलेले कच्चे मटार घालणे. तेल सुटू लागल्यावर गॅस बारीक करून दोन चमचे तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घालून मिक्स करून मीठ चवीप्रमाणे टाकावे. झाकण लावून त्यावर पाणी ओतून छान वाफवून घेणे. मग नंतर
सब्जी मसाला, गोडा मसाला टाकून दोन ग्लास गरम पाणी घालून शिजवून घेणे। हे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा। चविष्ट मटार ग्रेव्ही मसाला तयार। धन्यवाद।